सगळ्यांनी वंदे मातरमसाठी उभे राहायचे. प्रथम वंदे मातरम होईल, त्यानंतर ध्वजारोहण होईल. आपण सगळ्यांनी जागेवर वंदे मातरमसाठी उभे राहायचे. वंदे मातरम. उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा असलत्व गुंजावा. सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. काळ्या जीवाचे या पैकी संपन्न करत आहेत. राष्ट्रीय ध्वज को सलाम देंगे. राष्ट्रीय सलूट. सलाम सत. Thank you.
राज्यदिन. यहाँ पर ध्वजारोहण का कार्यक्रम संपन्न हुआ है. विसर्जन. यानंतर आजच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि अतिथी मान्यवरांची परिणाम विनंती करेन की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा संदेश करून अभिवादन करावे. माननीय मान्यवर गिरीश शेखावत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. तसेच देशाच्या संरक्षणासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या सर्व हुतात्म्यांना, राष्ट्रपुरुषांना आणि थोर समाज सुधारकांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी या महापुरुषांनी व सर्व थोर समाजसुधारकांनी घालून दिलेल्या विचारांचा वारसा राज्याने देशाने पुढे चालवलेला आहे. या सर्व थोर महापुरुषांना आजच्या या स्वातंत्र्य दिनी या ठिकाणी नमन करतो. नाशिक इतर क्रांतिकारकांची भूमी, सावरकरांनी स्थापन केलेले आणि स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांचे केंद्र असलेले अभिनव भारत मंदिर ही ऐतिहासिक वास्तू त्यांच्या जीवन आणि कार्याचे स्मारक म्हणून नाशिक शहरात लवकरच नव्या स्वरूपात उभी राहत आहे. या वास्तूचे लवकरच लोकार्पण होणार आहे. ती येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. ज्या वीरांनी स्वातंत्र्य मिळवले ते अधिक सक्षम, समृद्ध आणि सुरक्षित करून पुढील पिढ्यांकडे सोपवणे ही आता आपली जबाबदारी. म्हणून आजच्या पवित्र दिवशी विकसित भारताच्या संकल्पनेसोबत विकसित महाराष्ट्र आणि विकसित नाशिक घडवण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करूया. युवकांच्या प्रेरणेसाठी शहीद जवानांचे वीर प्रेरणास्थळ जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणा मी आज या ठिकाणी
करत आहे. बंधू भगिनींनो, ज्या गोदावरीच्या तीरावर इतिहास घडला त्याच तीरावर आज भविष्य घडत आहे आणि हे भविष्य घडत आहेत शेतकरी, महिला, युवक आणि विद्यार्थी. आजच्या दिवशी मला त्यांच्याविषयी थोडे बोलायचे आहे. प्रथम आपला शेतकरी, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 20,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पावणे 200 कोटी रुपये थेट या ठिकाणी जमा झालेले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात आता लवकरच लाभ मिळेल. महाविस्तार ऍपच्या जिल्ह्यात 2.5 लाखाहून अधिक शेतकरी वापर करीत आहेत. नांगर धरणारा हात आता तंत्रज्ञानाने तितक्या तत्परतेने हाताळत आहे. महाविस्तार ऍपद्वारे नाशिक जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकरी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करीत आहे. नाशिक जिल्ह्यातील 33,000 वन हक्कधारकांचे अधिकार अभिलेख म्हणजेच 7/12वर नाव नोंदणीचे काम महायुती शासनाने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले आहे. ज्यामुळे कृषी कर्जासह 100 पेक्षा अधिक योजनांचा लाभ वन हक्कधारकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात सुमारे 515 मेगावॅट वीज मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा हक्काची वीज मिळत आहे. या योजनेत राज्यात नाशिकचा हा पहिला नंबर आहे. लाखो महिला उद्योगांकडे वाटचाल करीत असून 138 कोटींहून अधिक निधी वितरित करण्यात आला. 700हून अधिक शाळांमध्ये मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण दिले जाते आणि आपल्या भगिनींच्या हातांनी विणलेल्या येवल्याच्या पैठणीवर टपाल तिकीट काढण्यात आले. याचे अनावरण खुद्द महामहिम राष्ट्रपती महोदयांचे हस्ते झाले. ही आपल्या जिल्ह्याच्या कलेची राष्ट्रीय गौरव गाथा आहे. तिसरी शक्ती आपले युवक दुर्गम भागात ड्रोनच्या मदतीने औषधी आणि गोळ्या पोहोचवण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्यात राबवला जातो. पण हा प्रयोग केवळ आरोग्य सेवेपुरतं मर्यादित नाही. याच प्रक्रियेत युवकांना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, जेणेकरून ड्रोन दीदी सारख्या कृषी सेवांमध्ये त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. गुंतवणूक परिषदेत झालेल्या 13,000 कोटींहून अधिकचे करार आणि निफाड येथे ड्रायपोर्ट यातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम मध्ये पदके पटकवणाऱ्या दिलीप बहादूर गावित आणि सर्वेश अनिल तुषारे या खेळाडूंचे मी मनापासून अभिनंदन करतो. देशाची भावी पिढी व्यसनापासून दूर राहावी म्हणून नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. युवा पिढीने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी केलेले आहे आणि मी करतो. हरित नाशिक, एक पेड़ माँ के नाम उपक्रमात शाळांनी 2.2 लाख वृक्षांची लागवड केलेली आहे. नाशिक शहर व परिसरात उन्नत नाशिक अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक घडवण्यासाठी लोकसहभागातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात नाशिक जिल्हा हा हरित जिल्हा म्हणून ओळखला जाईल असा मला विश्वास आहे. या साऱ्या शक्तींना जोडणारा आणखी एक धागा आपला आध्यात्मिक वारसा. नाशिकमध्ये लवकरच शिवमार्ग आणि राममार्ग या विशेष पर्यटन बस सेवा सुरू होत आहेत. आध्यात्मिक व तत्वज्ञानात्मक महत्व असलेली अनेक स्थाने या मार्गाने जोडली जातील. भाविकांची सोय होईल आणि पर्यटनातून स्थानिकांना रोजगारही मिळेल. महासिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद येत्या 31 ऑक्टोबर रोजी होईल. त्यासाठी राज्य शासनातर्फे तयारी सुरू आहे. सिंहस्थाची कामे पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलला आपल्याला बघायला मिळेल असा मला विश्वास आहे. आगामी कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक आणि आनंददायी होईल अशी मी आपणास ग्वाही देतो. तसेच आगामी काळात होणारा पवित्र महासिंहस्थ कुंभ हा या आध्यात्मिक वारशासाठी एक मंगल पर्वणी ठरेल यात शंका नाही. वारकरी संप्रदायाच्या महासिंहस्थ कुंभमेळ्यातील सहभाग उद्दीपक करण्यासाठी आपण दिनांक 28 ऑगस्ट पासून कुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहरात करणार आहोत. मी वारकरी संप्रदाय तसेच सर्व नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करतो, निमंत्रण देतो. बंधू भगिनींनो, आपल्या कॅल द रेन उपक्रमाचा उल्लेख खुद्द प्रधानमंत्री मोदयांनी मन की बात यामध्ये केलेला आहे. त्या साऱ्या जिल्हावासियांचा सन्मान आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वतंत्र भूमी दिली. सुजलाम आणि सुफलाम ठेवण्याची शपथ आज आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी घेऊया. पाण्याबाबत जनजागृती होण्यासाठी आजपासून 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह राबवण्यात येणार आहे. या सप्ताहात सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे मी आवाहन करतो. शेतकऱ्यांच्या कष्टाने, महिलांच्या शक्तीने आणि युवकांच्या स्वप्नांनी आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीने विकसित नाशिक घडेल. त्यातूनच विकसित
महाराष्ट्र घडेल आणि त्यातून विकसित भारत घडेल असा मला विश्वास या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विविध पुरस्कारांचं वितरण मान्यवर अतिथींच्या हस्ते आपण संपन्न करणार आहोत. मान्यवर अतिथींना मी विनंती करते की या पुरस्कारांचं प्रदान आपण करावं. प्रथम जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक शिपाई मयत संतोष चव्हाण डान्सर यांच्या पत्नी वीर नारी श्रीमती उषा संतोष डान्सर यांना ₹3 लाख रकमेचा धनादेश आपण फिजिकल कॅज्युलिटी आर्थिक मदत म्हणून देत आहोत. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. भरत सदाशिव अशोक मस्कर यांच्या पत्नी वीर नारी श्रीमती नीता सदाशिव मस्कर यांना ₹2 लाख रकमेचा धनादेश आपण फिजिकल कॅज्युलिटी आर्थिक मदत म्हणून देण्यात येतो आहे. यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय दिलीप महादू गावितसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि त्यांचे प्रशिक्षक वजनाजी नाथे 100 मीटर धावणे पॅरा ॲथलीट कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्ण पदक प्राप्त दिलीप महादू गावित आणि वैजनाथ काळे त्यांचे प्रशिक्षक दोघेही तुमच्याकडे येत आहेत. दोघांचेही खूप टाळ्यांच्या गजरात अभिनंदन. नुकत्याच झालेल्या पॅरा ॲथलीट कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्ण पदक प्राप्त आपल्या सर्वांचा लाडका दिलीप गावित आणि त्याला प्रशिक्षण देणारे वैजनाथजी काळे. त्यानंतर पोलीस विभाग दिलीप गावितचं मनपूर्वक अभिनंदन आणि वैजनाथ काळे यांचे खूप खूप आभार की आपल्यासाठी हा खेळाडू त्यांनी तयार केला. या मानाचा मुद्रा आपल्या सर्वांच्या तर्फे असा जिगोळ आपण त्याला देऊया टाळ्यांनी आणि प्रशिक्षक त्याला कायमच पुढे नेत राहतील. यानंतर पोलीस विभाग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील निवृत्ती कदम राष्ट्रपती पदक प्राप्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील निवृत्ती कदम पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण यांचं मनपूर्वक अभिनंदन. प्रत्येकासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. त्यानंतर संजय राजारामजी वायचळे राष्ट्रपती पदक प्राप्त संजयजी वायचळे पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक यांचं सुद्धा पोलीस उपनिरीक्षक संजयजी वायचळे यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. यानंतर भगीरथ नारायण देशमुख अप्पर उपायुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग राष्ट्रपती पदक प्राप्त भगीरथ नारायण देशमुख अप्पर उपायुक्त. प्रातिनिधिक स्वरूपात आपण यांचे देणार आहोत. ऑलरेडी यावेळेस खूपच सगळे पुरस्कार केले आहेत. त्यानंतर भारतजी तांगडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त भारतजी तांगडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. त्यानंतर अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक नंदकुमारजी ठाकूर पोलीस अधीक्षक अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त. आणि आपल्या सर्वांचे लाडके आणि कायम तत्पर असलेले पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त संदीपजी कर्णिक यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माननीय पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक उत्कृष्ट सेवा पदक त्यांना मिळालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.
त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेर खान दिलावर खान पठाण राष्ट्रपती पदक प्राप्त माननीय राष्ट्रपती पदक यांना मिळाले आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेर खान दिलावर खान पठाण। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब प्रभाकर सोनार यांना सुद्धा माननीय राष्ट्रपती पदक प्राप्त झालेलं आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब प्रभाकर सोनार। यानंतर परत एकदा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर दशरथ फरताळे राष्ट्रपती पदक प्राप्त। शेखरजी फरताळे सर्वांसाठी काळं डोळा द्या प्लीज। यानंतर सहाय्यक आयुक्त अतिउत्कृष्ट सेवा पदक प्राप्त संदीपजी मोरे। संदीपजी मोरे यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। अतिउत्कृष्ट सेवा पदक त्यांना प्राप्त झालेलं आहे। यानंतर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग स्तरातील